राजस्थानमध्ये रासायनिक कारखान्याला भीषण आग, 8 जण जिवंत जळाले, 4 जण गंभीर भाजले। कारखान्यात बेकायदेशीरपणे फटाके बनवले जात होते। जळालेल्यांच्या शरीराचे तुकडे पिशव्यांमध्ये जमा करण्याची वेळ। छत्रपतींसोबत टिपू सुलतानची तुलना हा महाराजांचा अपमान, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे विधान। नांदेडचे माजी आमदार शंकर धोंडगेंचा शिवसेनेत प्रवेश, शिवसेना कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष। पक्षप्रवेशावेळी शिवसेना प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वक्तव्य। टिपू सुलताननं हिंदूंवर अत्याचार केले हे सत्य आहे, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। छत्रपतींची तुलना टिपू सुलतान सोबत होतीये, उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प का बसलेत? भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा उद्धव ठाकरेंना सवाल। टिपू सुलतानला भारतीय मुसलमानांनी नायक मानणं ही सर्वस्वी चूक, दैनिक सामनातून टिपू प्रेमी मुस्लिमांना कानपिचक्या। भाजपनं टिपू सुलतानचा प्रस्ताव कधीही आणला नाही, आम्ही नाव देणार नाही, कुणाला देऊ देणार नाही। टिपू सुलतान प्रकरणावरून मंगलप्रभात लोढा आक्रमक। काँग्रेस नीच आणि घाणेरडं राजकारण करते, टिपू सुलतान फोटो प्रकरणी गोपीचंद पडळकर आक्रमक। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल। राज ठाकरेंनी पुण्यातील पराभूत उमेदवारांची घेतली बैठक, पुण्यामध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे राज ठाकरे नाराज, सांगितलेल्या गोष्टी न केल्यानं नाराज झाल्याची माहिती। भिवंडीमध्ये महायुतीत फूट, शिवसेना ही स्वतंत्र लढणार, महापौर उपमहापौर पदाची निवडणूक। भिवंडी पालिकेतील सत्तेची समीकरणं पुन्हा बदलणार। आसावरी जगदाळेला अद्यापही नोकरी नाही, पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कन्येची व्यथा। माणिकराव कोकाटेंना मिळणार का दिलासा? शासनाच्या सदनिका लाटल्या प्रकरणी आज सुनावणी, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये माणिकरावांना ठरवलं गेलं होतं दोषी। नाशिकमध्ये स्थायी समितीच्या सदस्यांची बिनविरोध निवड, भाजप 9, शिवसेना 4, ठाकरे गट 2 तर राष्ट्रवादीच्या 1 सदस्याची निवड। अपक्ष मुकेश शहाणेंना राष्ट्रवादीकडून संधी, मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांना शिवसेनेकडून संधी। मुंबई महानगरपालिकेचं विरोधी पक्षनेतेपद पहिल्यांदाच महिलेकडे, किशोरी पेडणेकर होणार मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या। सुनेत्रा पवारांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीची आज बैठक, देवगिरी शासकीय निवासस्थानी संध्याकाळी बैठकीचं आयोजन। मंत्री नरहरी झिरवळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घेणार भेट, मंत्रालयातील लाचखोरीच्या प्रकरणानंतर झिरवळ अडचणीत, विरोधी पक्षाकडून झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी। मंत्रालयामधील मंत्री झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं प्रकरण, एसीबीकडून राजेंद्र ढेरंगेंच्या नाशिक रोडमधल्या घराची झाडाझडती। मराठी भाषा विभागाचं विश्व मराठी संमेलन नाशिकमध्ये 26 आणि 27 फेब्रुवारी आणि 1 मार्चला आयोजन। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीच्या तीरावर संमेलन, राज्याचे उद्योग मंत्री मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा। जे रुग्णालयातल्या शिकाऊ डॉक्टरांचा संप, अंडर ग्रॅज्युएट मेडिकलच्या विद्यार्थ्यांचं उपोषण, विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण। नागरी वस्तीत शिरलेला बिबट्या तब्बल 3 तासांनंतर जाळ्यात, वनविभाग पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नानं बिबट्या जेरबंद। अहिल्यानगर नजीक भिंगार परिसरातली घटना। मुलुंड मेट्रो अपघातानंतर MMRDAला जाग, मेट्रो मार्गिकेच्या सुरक्षा तपासणीसाठी स्वतंत्र पथक, मेट्रो 4 आणि 4A या मार्गिकांची सुरक्षा तपासणी होणार। भंडारा जिल्ह्यात खासगी वसतिगृहात विद्यार्थ्यांचे हाल, रात्रीचं उरलेलं जेवण सकाळी तर सकाळचं जेवण रात्री दिल्याचा आरोप।